बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा एकेकाळी भाजपचा गड होता. 25 वर्ष या ठिकाणी भाजपची सत्ता होती. मात्र मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या ताब्यात हा मलकापूर मतदारसंघ गेला आणि राजेश एकड़े आमदार झाले. मात्र 5 वर्षात कुठलाच विकास झाला नसल्याची बोंब आता मतदार मारत आहेत. गावाला रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे मतदार कमालीचे संतप्त व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता पुन्हा परिवर्तन करू असा पवित्रा मलकापूर मतदारसंघातील मतदारांनी घेतला असून भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांचा मतदारसंघात बोलबाला दिसून येत आहे. विषयाची हवा एकच, चैनसुख संचेती हवा. आज परिवर्तन त्यांची हवा, कारण की आज परिवर्तन ही काळाची गरज आहे. चांदूर विषयामध्ये आज जवळपास 5 वर्षामध्ये राजेश इंगळे या आमदार साहेबांनी काहीच केलेलं नाही आहे. चांदूर विषयामध्ये शैक्षणिक दृष्ट्या आणि तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक पीएचसी सुद्धा त्यांनी उभारलेली नाही आहे. चांदूर विषयामध्ये गुरांच्या ढोरांच्या दवाखान्यांची सुविधा नाही आहे, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाही आहे. ह्या सर्व गोष्टी इथं घडलेल्या आहे. गोरगरिबांच्या प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी काही विकास केलेला नाही आणि विकासाच्या केराची टोपली त्यांनी दिलेली आहे. फक्त त्यांनी फक्त गाजर दाखवलेला आणि जिथं तिथं फक्त उद्घाटनाचे कामं केलेलं आहे. आम्हाला आज चांदूर विषयामध्ये आणि सर्कलमध्ये परिवर्तन, सामान्य नागरिकांना परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. यासाठी आम्ही सर्व माननीय आमदार चैनसुख संचेती यांना विजयी करणार आहे, सर्व गावकरी मंडळी. मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या गावामध्ये काय विकास झाला? आमच्या गावामध्ये काही विकास झाला नाही. आम्हाला राजेभाऊ इकडे यांनी आश्वासन दिलं होतं की मी वडनेर ते वाळी आपला रस्ता आहे, हा रस्ता मी तुम्हाला डांबरी करून अजून पण नाही केला. अजून काही विकास तर काही नाही, 0 बजेट आहे विकास. हो, यावेळेस तुमचं काही परिवर्तन वगैरे? आमचे चैनसुख संचेती यांना आम्ही मतदान करणार आहे. विकासाच्या बाबतीत पूर्ण 0 बजेट आहे आणि लोकसंख्या आमच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव आमचं आहे चांदूर विश्वा. निमगाव, चांदूर विश्वा, वडनेर हे 3 सर्कलचे मोठे गाव आहे. त्या चांदूर विश्वा गावामध्ये जे विकास व्हायला पाहिजे तो विकास कोणत्याच पद्धतीने झालेला नाही. आणि राहिला विषय लोकांचा, तर बऱ्याचशा लोकांच्या समस्या भरपूर आहेत. समस्या पण आजपर्यंत 5 वर्षामध्ये आजपर्यंत अशा कोणत्या समस्या मार्गी लागल्या नाही. म्हणून आम्हाला परिवर्तन पाहिजे. आम्ही तर व्यापारी वर्ग आहे, आम्ही काय बोलणार यामध्ये पण जास्त, पण मग ते एक विषय सांगू शकतो की विकास झालेला नाही. विकास घडवण्यासाठी परिवर्तन पाहिजे, याच्या व्यक्ती आम्ही दुसरं काय सांगणार आहे. परिवर्तन म्हणजे कोणाला? परिवर्तन म्हणजे आता काय जे आहे ते आता सर्वांना माहित आहे. आता फक्त एकच लाट आहे, चैनसुख संचेती, त्याच्याशिवाय पर्याय नाही.